नमस्कार. सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. 19 एप्रिल 2026 अक्षय तृतीया दुपारी 12:31 मेष रास, त्यानंतर वृषभ रास सुरू होईल. भरणी नक्षत्र संपून कृतिका नक्षत्र चालू होईल. रवीचे नक्षत्र व रविवार. अक्षय तृतीया शुभ मुहूर्त. काहींना अनुकूल तर काहींना प्रतिकूल. मेष, मानसिक स्थिती कमकुवत होईल. गुंतवणुकीत नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. खर्चावर नियंत्रण ठेवावे. वृषभ, व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्यांचा सहवास लाभेल. प्रवास होतील. कोर्ट कचेरीच्या कामात सावधानता बाळगावी. निर्णय चुकतील. मिथुन, अनुकूल वेळ आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. उत्पन्नात वाढ होईल. कर्क, वरिष्ठांशी वादविवाद होतील. संयम ठेवा. मानसिक चिंता वाढतील. हळूहळू परिस्थिती अनुकूल होईल. सिंह, संताप व वाणीवर संयम ठेवा. आरोग्याची काळजी घ्यावी. कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या. विनाकारण त्रास वाढेल. कन्या, सामाजिक मानसन्मान मिळेल. चांगली करमणूक होईल. ऐनी वसूल होतील. कलाकारांसाठी उत्तम वेळ आहे. तूळ, कोणतंही काम आत्मविश्वासाने खंबीरपणे पूर्ण कराल. वाणीवर संयम ठेवा. चांगले वातावरण लाभेल. कलावंतांना शुभवार्ता समजतील. वृश्चिक, प्रकृतीत सुधारणा दिसेल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल परिस्थिती आहे. लेखक व कवींसाठी उत्कर्षाचा कालावधी. धनु, कुटुंबात क्लेश होणार नाही याची काळजी घ्यावी. कलह वाढून देऊ नका. उत्साहात विरजन पडेल. निद्रानाश होईल. मकर, जोडीदाराशी संबंध सुधारतील. मान सन्मानात भर पडेल. वैवाहिक जीवन छान राहील. कुंभ, आपल्या बोलण्यात कटुता निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. नकारात्मक विचार कमी होतील. मीन, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. बोलण्यात संयम ठेवा. नवीन कार्याचा आरंभ विचारपूर्वक करावा. चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.